तर VMP लिहितो की तुझ्या येण्याने हास्य फुलावे, साजरे करावे सोहळे तुझे. अडकतो हा वेडा प्रत्येक वेळी, शब्द साधे भोळे तुझे. मग सांग मला मी का पाहावं त्या नभात आता, सांग मला मी का पाहावं त्या नभात आता. चंद्राचाही उतरावा माज, नक्षत्रासारखे डोळे तुझे. तर मित्रांनो, असा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज आहे. तर अलाइट मोशन लेटेस्ट व्हर्जन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर अलाइट मोशन ॲप ओपन करायचं आहे. अलाइट मोशन ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट या दोन्हीची पण लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट आपल्या अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काही इंटरफेस दिसेल. तर तुम्हाला इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला ज्या फोटोचा व्हिडिओ बनवायचा आहे तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर 3 डॉटवरती जाऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर हा फोटो शेवटपर्यंत ठेवायचा आहे. तर तुम्हाला इथे शेवटपर्यंत ठेवल्यानंतर तुम्हाला इथे 2 बीट दिसत असतील. 20.24च्या बीट मार्कला यायचं आहे. आल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे कटचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे जर म्युझिक दिसत नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन म्युझिक डाउनलोड करून इथे इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे फर्स्ट बीटला यायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी आता सांगतो तशा तुम्हाला इथे लिरिक्स ॲड करायचे आहेत. तर हे तुम्हाला PNG तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जातील. तर पहिली PNG आहे तर VMP लिहितो त्यावरती क्लिक करायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून हे अशा प्रकारे मधोमध ॲडजस्ट करायचे आहे. तर तुम्ही बघू शकता. त्यानंतर ही PNG शेवटपर्यंत ठेवायची आहे. तर ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या PNGला बरोबर ॲडजस्ट करायचं आहे कारण इथे सर्व PNG आपल्या ॲड होणार आहेत. त्यानंतर PNGवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे हा 2 नंबरचा तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल. तर तुम्हाला अशा प्रकारे एक कट द्यायचा आहे. तर कट दिल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे कट म्हणजे हा स्प्लिटचा ऑप्शन आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे फोटो स्प्लिट करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता अशा बीटप्रमाणे तुम्हाला फोटो कट करायचे आहेत. तर तुम्ही अशा प्रकारे फोटो कट करून घ्यायचे आहेत. तर फोटो कट झाल्यानंतर तुम्हाला इथे पहिल्या बीटला यायचं आहे. आल्यानंतर इथे 2 नंबरच्या PNGवरती क्लिक करायचं आहे. मूव्ह अँड कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथे PNGवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर 2 नंबरला जी लिरिक्स आहे ती ॲड करायची आहे. त्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर PNG तुम्हाला थोडी इकडे गेली आहे त्यासाठी ते PNGवरती क्लिक करायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. हास्य फुलावे, साजरे करा. त्यानंतर तुम्हाला गाणं ऐकून अशा प्रकारे सर्व PNG ॲड करायचे आहे आणि मूव्ह अँड ट्रान्सफरच्या साहाय्याने अशा प्रकारे थोडेफार ॲडजस्ट करायचं आहे. तर मी सगळे PNG ॲड करून घेतो. तर मी सगळे PNG ॲड केलेले आहेत. तर तुम्हाला पण गाणं ऐकून अशा प्रकारे सर्व PNG ॲड करायचे आहेत. त्यानंतर हा शेवटचा PNG आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. कलर अँड फिलमध्ये जाऊन तुम्हाला इथे ही एक PNG दिली आहे ती ॲड करायची आहे. तर ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बॅक यायचं आहे. आल्यानंतर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.
तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा पहिलावाला इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉप इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे. चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला PNG दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर अशाच प्रकारे सर्व PNGला हावाला इफेक्ट द्यायचा आहे. तर सर्व PNGला इफेक्ट देऊन झाला आहे. त्यानंतर लास्टची PNG आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. फक्त ह्या PNGसाठी तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन फेड इन इफेक्टमध्ये जाऊन इथे आऊट आहे हे 0 सेकंड करायचं आहे. बाकीच्या PNGला काय इफेक्टमध्ये छेडछाड करायची काही गरज नाही आहे. फक्त हा शेवटचा PNG आहे त्याला फक्त तुम्हाला जसं सांगितलं तशा प्रकारे आऊट इफेक्ट द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर हा 2 नंबरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉप इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा पहिलावाला फोटो आहे तर या पहिल्यावाल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता हे फोटो खूप छोटा होत आहे. त्यासाठी तुम्हाला इथे काय करायचं आहे या फोटोवरती क्लिक करायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन या फोटोला अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे. झूम केल्यानंतर फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला जेवढी ॲडजस्टमेंट लागत आहे तेवढी तुम्ही ठेवू शकता. तर तुम्ही बघू शकता आता प्रॉपर व्हिडिओ बाहेर दिसत आहे. त्यानंतर हा लास्टचा फोटो आहे त्याला इफेक्ट देण्यासाठी शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. हा लास्टचा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉप इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. कॉप इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर बॅक यायचं आहे. चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा शेवटचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर आपला व्हिडिओ झालेला आहे. त्यानंतर एक्सपोर्ट करण्यासाठी ते सेटिंगच्या पलीकडे ॲरोचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जेवढे व्हिडिओची क्वालिटी पाहिजे असेल तुमच्या मोबाईलप्रमाणे जर सपोर्ट करत असेल तर तुम्ही 1080 किंवा 720 HD तुम्ही फुल HD तुमच्या मोबाईलच्या स्टोरेजनुसार तुम्ही ठेवू शकता. नो प्रॉब्लेम. त्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. बस आज के लिए सिर्फ इतना ही। अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो नहीं सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए।